थँक्यू सो मच प्रिन्स. खूप खूप आभार आहे. अतिशय मधुर वाणीमध्ये नुकतंच ज्यांचं आपण समालोचन ऐकलं. आता जाऊया अंडर 25 सेकंड मॅच. अर्थात एका बाजूला आपण शहीद भगतसिंग शहीद भगतसिंग 11 कलंबोळी आणि त्याच्या विरुद्ध माहुल कोलिवाडा. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण कालपासून ही स्पर्धा अनुभवतोय पाहतोय आणि त्याच्या संपूर्ण श्रेय जाईल आमच्या कामेश नाईक, दीपक ठाकूर, क्रिश नाईक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना. लाजवाब असं सुंदर आयोजन, पावसाळी रबर बॉल आणि सकाळपासून पावसाची जी प्रतीक्षा होती ती आतापर्यंत अजून पूर्ण होताना दिसत नाही. थोडीशी निराशा होते कारण पावसाळी क्रिकेट म्हणलं तर पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये होणारे स्किटिंगचे ते फिल्डिंग करताना खेळाडू तेव्हा अजूनही मात्र आनंद मनोरंजन होतं तमाम प्रेक्षक. पण ती प्रतीक्षा मात्र अजूनही पूर्ण होतात नाही. परंतु बघूया थोड्याशा शेवटच्या क्षणामध्ये पावसाची धार या मैदानावरती यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये पडतील अशी अपेक्षेने जाऊया थेट मॅचकडे. माहुल कोलिवाडा टीम च्या कॅप्टनने नाणेफेक जिंकले आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र ते घेत आहेत. आणि फिटिंगसाठी आपण पाहतो शहीद भगतसिंग कलंबली. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आणि त्यांचे आम्ही करू स्वागत. तसे विनंती केली जाते दोन्ही कॅप्टनना संघ नाही का लवकरात लवकर दोन्ही तुमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. शहीद भगतसिंग 11 कलंबोळी आणि माहुल कोलिवाडा. विचार केल्या माहुल कोलिवाडा कित्येक दिग्गज खेळाडू सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना पण या माहुल गाजे पाहिलेत. त्याच्यामध्ये मंगेश वैतीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, सचिन काटकर असेल आणि खास करून कडक माहुलकर, कल्पेश माहुलकर असे दिग्गज टीम मध्ये आपण सातत्याने त्यांचा वारसदार मात्र आता अंडर 25 मध्ये 2 हात करताना भगतसिंग 11 कलंबली. चला 12th मॅन नितांत गरज आहे कारण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षक म्हणजे आमचे लाडके प्रेक्षक पाहत आहेत. त्या प्रेक्षकांना कारण दोन्ही नवी मुंबईच्या बाहेरची ही टीम आहेत. एक मुंबई भागातील माहुल क्रिकेट गाजवले. खास करून रत्नागिरी चॅम्पियन्स मध्ये मंगेश वैतीला आपण सातत्याने खेळताना पाहिलं आणि अंबापाडा त्याच बरोबर माहुलच्या मध्ये असल्या सचिन काटकर आणि कल्पेश. हे मैदान तर कल्पेशसाठी खूप मात्र विक्रमी ते षटक अजून आम्ही विसरलो नाही. जेव्हा टेनिस क्रिकेटची मॅच सेमीफायनलमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावीच्या विरुद्ध खेळताना त्याचं पहिलंच P1चं षटक अतिशय हॅट्रिक्सच लगातार 4 दणके दिले होते खास करून मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला सेमीफायनलमध्ये. त्याच्यामध्ये सचिन, धीरज, भावेश आणि विशाल सारखे तगडे मिडन हॅट्रिक्स 4 विकेट काढले होते. पण त्याच्यानंतर शेवटच्या मध्ये काय घडलं, सेमीफायनलचा विके भोईरचा तो वादली खेळ, महेंद्र नाईकने दिलेले त्याला 5,000 कॅश प्राईज. जबरदस्त मॅच होती, अफलातून मॅच. त्याचा एंड केला होता द ग्रेट IPL मधला हिरो हैदराबादहून खेळणारा विक्की पंडितनाथ भोईरने. मॅच फिनिश 2 मध्ये 11 असताना मॅच घेऊन गेला होता. पहिला बॉल टप्पा पडला, स्विंग झाला, अगदी जवळून काढलं. लाजवाब बॉलिंग. अंडर 25चं मॅच. टॉस जिंकल्यानंतर पहिला बॉल मात्र डॉटने सुरुवात केली. लाजवाब सुरुवात करताना बॉलिंग क्रमांक पहिलं आयुष. एज फॅक्टर हर्षित आणि हर्ष. ओ लवली यार, नजाकत. ब्रायन चार्ल्स लहाऱ्याची नजाकत पाहायला मिळाली. पहिला जात होता शॉर्ट आर्म पुल करत, तसं बॅटमध्ये चेंडू मात्र सरळ टर्न झाला आणि त्याला कट केलं होतं बॅकवर्ड पॉइंटला. ही चालाकी ब्रायन चार्ल्स लहाऱ्याची आपण पाहिले एकाच वेळा. परंतु सचिन तेंडुलकर एकाच बॉल 4 ठिकाणी खेळण्याची क्षमता राखायचा म्हणून तर ग्रेट भारतरत्न सचिन तेंडुलकर.
तशी कुशामत दाखवली, त्याचे कौशल्य दाखवलं. पहिले शॉट ऑफ बॉल, त्याच्यानंतर चेंडू बाहेर जाते, त्याला कट केलं. कट करताना 2 धावांनी खातं कोळलं हर्षितने. सुपर बॉलिंग, टर्निंग बाउन्स पण जास्त वळायला ते पाहिलं आणि दोन्ही हात लांबून स्ट्रेच करताना सांगितलं. खराब बॉल, वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे जाते. बॅटिंग करताना माहुल कोलीवाडा टीमची 2 वर. 3 चेंडू, पहिला चेंडू डॉट, तिसरा चेंडू वाईट. चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. पण फुटबॉल प्रमाणे चेंडूला अगदी खेळवत असताना फिल्डर मजा येते. फिफा 26 3 यजमान जे संघ होते ते बाहेर, अमेरिका असो, मेक्सिको असो, कॅनडा असो, तिन्ही मात्र संघ जे यजमान ज्यांनी आयोजित केली आहे फिफा 20, तिन्ही मात्र स्पर्धेच्या बाहेर. आता खेळ मात्र चुरशीचा जायलाय. क्वार्टर फायनल, सेमी फायनल. चांगला बॉल, सहजगत्या डाऊन द बॉल, काय फटका, सहजगतीने खेळला. चेंडूला मात्र फेकलं डाऊन द ग्राउंड. षटकार, सिक्सर. नजाकत होती हर्षा स्ट्रोक मध्ये. किती सहजतेने, जस्ट लाईक द सचिन तेंडुलकर अगेन्स्ट हुसेन ऑन द मानकडे. सेट, सुपर स्ट्रोक, षटकार आलाय. ओ माय गॉड, जशा तसं उत्तर देताना बायचा इशारा, सिंगल आली. काय बॉल टाकला यार. षटकार मारल्यानंतर जी चूक झाली होती हपोली देताना ती सुधारली बॉलर आयुषने. आणि त्याच्यानंतर लेग बायचा इशारा. अतिरिक्त धाव मध्ये फुलवतं, स्कोर जातोय मयूर कोलीवाडाचा 1 ने पुढे पोहोचतोय. दाबर 0. 5 ओव्हरची मॅच. व्हॉट अ शॉट यार, ग्रेट शॉट, स्लॉग स्वीप डाऊन द बॉल. आला क्षेत्ररक्षण, पकडेल काय, झेल तर सुटलाय. असं वाटलं तर फिल्डरला फांद्यांच्या त्या झाडाच्या फांद्या आहेत, त्या फांद्यामध्ये जे पाला आहेत त्याचा अडसर माझ्याकडे येईल. पण अखेरपर्यंत प्रयत्न पुरं पडला. हार्डलक. ओव्हरची होती समाप्ती. विकेट मात्र येत्या आयुष्या खात्यात राहिली. 2 धाव मात्र शेवटच्या बॉलवरती आले. स्कोर मात्र पोहोचल्या बरोबर 0. अशी सुरुवात होते माहुल कोलीवाडा. त्या दरम्यान गंगेशकडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर सचिन. सुपर, अतिशय जबरदस्त बॉल. शहीद भगतसिंग 11 कोलंबोकडून बॉलिंग मार्कवर सचिन. आणि आता बॅट्समॅन आहे समोर हर्षित. 5 चेंडूमध्ये 4 चेंडू खेळल्यात. हर्षित फक्त 2 धावा. धावखोर बॅस पुढे सरसावले. त्याच्यानंतर पावलं खूप पुढे गेले, ते त्याला चालना दिली आणि लाचेला बली पडताना बॅट खालून बाकीचं काम चोखरीत्या फत्ते करताना एष्टेचित. हर्षित बाद डीजे. गंगेश आणि खास करून आमची फरमाईश आपण पूर्ण करताना, कारण त्यांच्याजवळ आम्ही बसलो होतो तेव्हा सांगितलं थोडंसं किशोरदा, कारण किशोरदाच्या आम्ही भन्नाट फॉर्म फॅन आहोत आणि त्यामुळे ते गीत वाजवलं तर तुझे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. दिशा अँड बॉल वाईट +1 अशा 2 धाबा. 1 विकेट गेल्यानंतर जसं डावखुरा गेला, दुसरा डावखुरा मैदानाच्या आत माहुल कोलीवाडा टीम कडून सिद्धेश. हर्षित गेल्यानंतर बॅकफुटवर जाताना शॉटम जॅक, लॉंग लेग, घोषांकी क्षेत्र आडवाल. अन्यथा जरा तरी स्वेल लेगला घेतात तर 5 धावा आणखी वाढले असत्या. हरकत नाही, एक धाव महत्वाचे, 1 धाव जोडली जाते स्कोर मध्ये.
चांगला फटका, खूप हलवा बॉल होता. तर बॅकफुटवर जाताना त्यांना शॉटअप जॅक करताना हुक म्हणता येईल लॉंग लेगच्या दिशेने, फक्त सिंगल मिळते स्ट्रोकवरती. सिद्धांतला छान असे यशस्वी करताना मग सनीला पाहतो. खूप छान नाव, वेस्ट इंडियन कॅरेबियनने हेच नाव दिलं होतं सुनील गावस्करला. कारण उच्चाक आता कॅरेबियनचा सुनील नीटच व्हायचं नाही, सनी बऱ्याच वेळेला यायचं आणि तेच नाव पडलं. काल वाढदिवस सुनील गावस्कर, पहिल्या 10,000 कसोटीमध्ये पूर्ण करणारा, पहिले 34 शतकं आपल्या नावी करणारा सुनील गावस्कर. ग्रेट. विदाउट हेल्मेट. आता कॅप खेळता खेळता भंबरी उडते, परंतु तोफखान्याला कसं समोर जायचं सुनील गावस्कर विदाउट हेल्मेट. ग्रेट. म्हणून तर महान सलामीर पैकी वन ऑफ द ग्रेट ओपनिंग बॅटर सनी मनोहर गावस्कर. सुनील सिंगल मिळते, 16 धावा, धाव फळका. दुसरं पगिती पाहता सचिन आल्यात बॉलिंग मार्कवर, खास करून शहीद 11 भगतसिंग कलंबळकडून. चांगला फटका, फ्लिकवर टप्पा, धोका दिले, चेंडूला केले फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन, चौकार. बीट जाताना डीप बॅकवर्ड मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. फुल टॉस अगदी सहजतेने मिडल ऑफ द बॅट, गुड साऊंड ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑन, सिक्सर, षटकार. येस डीजे प्लीज. गुड कॅप्टनशिप बाय माहुल कोलिवाडा. एक डावखुरा पाठवण्यासाठी हे मात्र निश्चित गुण दिसून येतात कॅप्टनचे. बरोबर 2011चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा पाहिलं असेल, युवराज सिंगला मात्र पाठवणं गरजेचं होतं, पण गौतम गंभीर होता डावखुरा, त्यासाठी महेंद्र धोनी स्वतः टीम कॅप्टन युवराजच्या अगोदर गेला. आणि पहा 91 धावांची ती अपराजित पारी. ग्रेट एम ए धोनी. फटका फसलाय, डाऊन द बॉल, मैदानाच्या डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक सहजतेने झेल टिपताना विकेट मात्र मिळाली. बॅट्समन इथे परतलाय सिद्धेश. दुसरी सफलता, 2 गडी बाद. आता स्कोर आहे 26 वर 2. येस गंगेश. थँक यू सो मच गंगेश. किशोरदा ऑल टाइम ग्रेट. अतिशय छान गीत. नमक हलालच ऐकल्यानंतर मैदानात जाऊन विकेट गेली आहे. विकेट गेल्यानंतर नवीन बॅट्समॅन प्रणव चौथ्या क्रमांकावर, खास करून सिद्धेशला साथ देण्यासाठी. दोन्ही आघाडीविद हर्षित आणि हर्ष. एस फॅक्टर गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, सुरेख बॉल. तर तिसरा ओव्हर प्रगती पत्र जो ऐश्वर धुरा सोबत पहिल्या ओव्हर, त्या बॉलरवरती भरोसा मात्र शहीद भगतसिंग 11 कलमने ठेवला कॅप्टन आयुषकडे. बॅकफुटवर टर्न केला बॉल, बॅकफुटवर जाताना हुक केला, फक्त सिंगल विकेटच्या पाठीमागे गोशांक क्षेत्र सिंगल मिळाली. 27 धाबा स्कोर बोर्डती. तिसरं प्रगती पत्र पहिलं ओव्हर टाकलं 12 धावा खर्च करता, विकेट मात्र मिळाली नव्हती. सचिन आला आणि सचिननं मात्र धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये 14 धावा. नंतर पुन्हा आयुष चांगली गोलंदाजी, चांगल्या रिदम मध्ये. चांगला बॉल मागणी केली होती, कटाक्ष टाकला होता. काय टाकतो हे थोडंसं मध्ये नीटच समजत नाही. इन ऍक्शन मध्ये नॉट व्हेरी वेल ऑब्झर्व बॅटर टू द बॉलर फिंगर. बोटाकडे तेवढं
कटाक्ष टाकला आणि पुन्हा हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल. 3 नंबर. काय कॅच यार. जरी हात खाली गेले ना परंतु ते फसे होते अगदी मगर मिट्टी सारखे घट्ट. बॅट्समॅन गॉन. थँक्यू सो. धन्यवाद गंगेश. आणखीन एक सफलता का कॅचेस विन द मॅचेस ही सफलता आयुषला. चांगला बॉल गुडलँडच्या थोडंसं मागे ठेवलं फिंगर्स रोल केली अँड कटर बॉल. नो आन्सर. उत्तर नव्हतं बॅटरकडे. लाजवाब बॉलिंग बाय आयुष. शहीद भगत सिंग 11 कलंबोलीकडून 2 ओव्हर त्यांनी हाताळलं. ओव्हर 3 ओव्हरचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. 9 धावांच्या सरासरीने धावा मात्र लागतात माहुल कोलीवाडा टीमचा. 3 गडी बाद 27. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जाऊया पुन्हा एकदा. गंगेश छान मूड मध्ये. प्लीज गंगेश. चांगली छान माहिती आम्हाला सोहेल नाईक पुरवतानाच करून म्हणून फक्त 1 धाव खर्च केली आपल्या तिसऱ्या ओव्हर टीम कडून टाकणार. आपलं दुसरं ओव्हर तर धीरज भोईर कडून दिले जातील. मिडन ओव्हर टाकणाऱ्या बॉलरला कॅश 1000. कारण गत वर्षी त्याने 2 निर्धाव टाकले होते. पावसाळी क्रिकेट ग्रेट धीरज. मिस्टर 360 मिस्टर फ्लेक्झिबल. चांगली थ्रो. माय गॉड डायरेक्टली आहे का. हो हो थोडा एसटीला लागलं होतं असं वाटलेलं होतं दुरून पण तसं झालं नाही कारण फील मात्र नव्हती एसटी रक्षाची. त्यामुळे स्पष्ट जाहीर झालं. बार बार बचवलं. व्हॉट अ लवली थ्रो. जस्ट एस्टाच्या बाजूला. ग्रेट थ्रो. शुभम द बॉलिंग मार्क. शहीद भगत सिंग 11 कलंबोलीकडून आता आलेत शुभम. चौथं ओव्हर टीम कडून आपलं पहिले हाताळण्यासाठी समोर बॅट्समॅन डावकोऱ्या त्याचा सिद्धेश. स्ट्रोक आल्यात. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल दूरवर क्षेत्ररक्षण येईल पळत सोडला जैल. सहज गती पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंगलट येताना ड्रॉप द कॅच. पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं परंतु सिद्धेश सारख्या एकदम डावखुऱ्या जो खतरनाक साबित होतोय ठरतोय त्या बॅटरचा सोडला झेल. मागात पडण्याची दाट शक्यता आहे खास करून शहीद भगत सिंग 11ला. माहुल कोलीवाडा टीम आता बॅटिंग करताना ज्याने 3 गडी गमावल्यानंतर 30 धावा. 5 ओव्हरची मॅच. अंडर 25 25 वर्षा खालीचं क्रिकेट आपण पाहतोय. कालपासून स्पर्धेला सुरुवात. अतिशय दर्जेदार स्पर्धा आई गावदेवी आयोजित आई गावदेवी चषक 2026 भव्य रोबल बॉल क्रिकेट स्पर्धा कालपासून स्पर्धेला सुरुवात. काल 2 सामने जिंकून कुमार 11 तुर्मे तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचले. आज 2 सकाळच्या सत्रामध्ये सामने जिंकल्यात गावदेवी ऐरोली टीमने. चांगला बॉल आहे. लेंथ चांगली आहे. एक ताकीद दिली बॉलरला ॲज 1 फॉर 1 वर. एका षटकामध्ये ते ताकीद आहे ते एक दिली. याच्यानंतर मात्र संधी नसणार आहे बाउन्सिंगसाठी शुभमला. बाउन्सिंग टाकले. थोडासा मात्र अंगाच्या खांद्यावर लागल्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न परंतु इथे लेग बायची धाव मिळेल. अतिरिक्त धाव संख्येने वाढला जाईल स्कोर माहुल कोलीवाडा टीमचा. पहिल्यांदा बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर 32 धावांचा वेग वाढवणं खूप गरजेचं आहे. 50-55 मध्ये शक्यता मात्र जो स्कोर आहे प्रोजेक्ट स्कोर. चांगला फटका ऑन द अप. ग्रेट शॉट. अपसाइड अप स्टंप बॅकलीग हलकीसी मात्र पाठीमागा प्रॉपरली वेट ऑफ द फ्रंट फिट अँड ओव्हर द लॉंग ऑफ. दर्जेदार षटकार.
सरळ लाईनीमध्ये याला प्रॉपरली समोरच्या पायावरती ठेवलेलं अगदी प्रॉपर वेट अँड नाईसली लिफ्ट द बॅट अँड ओव्हर द लॉंग ऑफ. षटकाराने 4 ओव्हरची झाली समाप्ती. स्कोर जाऊन पोहोचलाय 38-38. शेवटचं हणमरचं ओट टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. नजाकत भरलेला स्ट्रोक. काय नजाकत ग्रेट शॉट. डावखुऱ्या बॅट्समनचे फटके ना लाजवाब. डोळ्यांचे पारणे फेडून जाते हा षटकार डावखुऱ्याचा. बॅट्समॅन अर्थातच सिद्धेश. सिक्सर डीजे गंगेश. साने अजून खुळला जातोय. 44 जाऊन पोहोचलाय. ओ माय गॉड. गतीमध्ये वेग धारण केलं होतं. दिशा बिलकुल साजेशी नव्हती. पिचिंग डाऊन द ऑफसाइड व्हाईट प्लस 1 2 अतिरिक्त धावसंख्या आहे. 46 नेऊन ठेवते माहुल कोळीवाडा टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि बॉलिंग टाळण्यासाठी हाणामारीचे षटक अविनाश. व्हाईट प्लस 1 2ची गुंजाईश अपेक्षा आहे, परंतु इथं फेमलिंग थोडंसं पावलं पुढं, परंतु माघारी घेतलं. चांगला निर्णय घेतला. कारण एकतरी बॅटरला मध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. एवढे सटीक जरी बॉल हातून सटकला काही वेळेला एक चाल असते क्षेत्ररक्षणची. जाणून बुजून तो चेंडू पकडल्यानंतर सोडतायत, कारण त्यांच्यावर भरोसा असतो आपल्या थ्रोवरती. ती भरोसा होती. त्याच्यानंतर मात्र प्रयत्न केला नाही. शेवटचा ओव्हर मैदानाच्या आत. शहीद भगतसिंग कलंबोली टीम कडून बॉलिंग मार्कवर अविनाश. षटकारानं स्वागत केलं खास करून सिद्धेशने. तदनंतर व्हाईट प्लस 1 आणि आता सिंगल, म्हणजे 2 बॉल झाल्यात. 4 टू गो. पुढे सरसावले. पुढे सरसावले. डाऊन द ग्राउंड. टप्पा उडाले. ओ माय गॉड. याला म्हणतात अगदी दुर्भाग्य त्या फिल्डरचं. एवढी कडक ठिकाणी पडला ना, याची अपेक्षाही नव्हती. अपेक्षा मात्र फोल ठरली आणि तिथून चेंडू उडाला. मस्तक वरती दस्तक देणार. चेंडू होते फरार. 4 रन. अर्धशतक पार. 51 धावा आता स्कोर होती माहुल कोळीवाडा टीम. 3 गडी बाद 49. शेवटचं ओट टाकलं जातं. 3 चेंडू आता परत पूर्ण केलं दवेश राणासने. 4था बॉल नो बॉल. लांबलं जातं. अंपायरचं कौतुक करायचं वाटेल. दोन्ही एकाच गावातील कुक्षेचे आहेत. एका बाजूला शुभम निर्मल, त्याला साथ देताना विवेक म्हात्रे. लेदरची खूप अंपायरिंग केली जाते विवेक म्हात्रेची. टेनिसमध्ये खूप क्वचित दिसतात, पावसाळीमध्ये कमी दिसतात, पण इथे अगदी आमच्या विनंतीला मान देऊन आलेत निर्मल. शुभम निर्मलच्या बरोबर विवेक. फ्रीची संधी. फ्रीचा बॉल पुढे सरसावले. बाउन्सिंग केले. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे रनआउटची. रनआउट दिला जाईल, कारण नो बॉलला रनआउटची विकेट असते. नो बॉल वाईट, कारण फ्री हिट होता. येस. थँक्स डीजे. व्हाईट प्लेस 1 आणखी 2 धावांनी मध्ये स्कोर पुढे सरकताना माहुल कोळीवाडा टीम. इथून पिचिंग लांब लचक जाणारं ओव्हर टाकताना थोडासा निराश शहीद भगतसिंग 11 कलंबोली कडून अविनाश आता थोडंसं घोर निराश करतोय, कारण व्हाईट प्लस 1 नो बॉल प्लस 1 व्हाईट प्लस 1 अशा कित्येक धाबा दिल्यात. लांबलं जाणारा ओव्हर जिथे 6 होते टाका दिले. 10-11 चेंडू पर्यंत कदाचित जाईल ओव्हर. समजावण्यासाठी आलेत. येणं गरजेचं होतं. 54 धावा 54 ऑन द स्कोर. लॉस ऑफ द 3 विकेट माहुल कोळीवाडा. अंडर 25 अगदी 9 तरुण सळसळत रक्त माता खेळताना एका बाजूला फिल्डिंग करण्याचा आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर माहुल कोळीवाडा टीम कॅप्टनने शहीद भगतसिंग 11 कलंबोली टीमला आणि बॅटिंग करा. 3 गडी गमावल्यानंतर 54 लागल्यात. शेवटचं ओव्हर थोडंसं लांबलं जातं. कान उपदेश देताना, कानाला एकदम महत्वाच्या गोष्टी सांगताना रक्षक हा इज अ गोलकीपर ऑफ द क्रिकेट समजावलंय, कारण त्याने पाहिलं टप्पा कुठे टाकायला पाहिजे ते समजावलंय अविनाशला. राईट आर्म राऊंड द विकेट. वाह ग्रेट. विकेट किपरला त्याचं श्रेय जाईल, कारण तो तसंच बघत राहिला असताना कदाचित तीच लय पकडली असती. त्याने सुरेख असा सल्ला दिला. नतीजा पहा. दॅट इज सटेक लाईन बाय अविनाश. येतचं काम असतं विकेट किपर, जस्ट लाईक द MS धोनी. शेवटचं 2 बॉलचा खेळ. बॅकफीटवर कडक 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 बेधडक घुसून खेळताना
मिड विकेटच्या वरून शॉट ऑन जॅक सिक्सर. स्टोर साने पुढे शेवटचा बॉल पिचिंग अप. हो माय गॉड. षटकार खाल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं आणि पुन्हा आपला दिशा हरपताना स्क्वेअर मारा. वाईड बॉल. 61 नाव 61 धाबा. हर्ष फायटर्स बेलवच्या विरुद्ध 67 चोपल्या होत्या एक वेळा ऐरोली टीमने. इथे ओव्हरची होईल कदाचित. पहिला इनिंगचा खेळ अंडर 25 माहुल कोल्हेवाडा पहिल्या 5 ओव्हरमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली. 3-4 गडी गमावल्यानंतर स्कोर आहे 61 धावा. 62 टार्गेट. 62 धावांचं लक्ष कंपल्सरी घेऊन मात्र उतरेल बॅटिंग सलामी जोडी शहीद भगतसिंग 11 कलंबोली. जाऊया पुन्हा एकदा गंगेशकडे. मॅच 25 वर्षाखाली क्रिकेट पहिली मॅच आपण पाहिली. अगदी जबरदस्त मॅच चाललेली असताना कुठेतरी शेवटच्या 2 वरून ते बॅकफुटवर गेला. तिसरी ओव्हरमध्ये थोडासा घात केला मच्छिंद्र स्मृती दाराबट टीमचा. जास्ती एलिमेंट टीमने
अंडर 25 चांगलं क्रिकेट येणारं भविष्य यांच्याच हाती दिले जाईल क्रिकेटचं हे सांगणार क्रिकेट 30-35 पण 39 वर्ष यामध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये अफलातून फुटबॉलचा लिओन मेसी असो आणि विम्बल्डन टेनिस खेळताना मात्र नोवाक जोकोविच व्हॉट अ लवली 39 जरी सेमीफायनल सिनियरकडून हरला जरूर नोवाक परंतु कमाल आहे 39 वर्षामध्ये आणि क्वार्टर फायनलची मॅच तब्बल 5 तास 16 मिनिटं चालली ग्रेट त्यामध्ये नोवाक जोकोविच 24 ग्रँड स्लॅम सलाम करतो अशा खेळाडूंना मग टेनिस असो फुटबॉल असो लिओन मेसी असो कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर अगदी येऊन ठेवल्या पण जिद्द सोडली नाही लिओन मेसीने अर्जेंटिनासाठी गतवर्षीचा आता चॅम्पियन्स टीम सलग मात्र तो टायटल फिफामध्ये 2026 मध्ये मिळेल काय पण एम्बापेचा गेल अफलातून आहे सुरसमध्ये किफाट जो फुटबॉल आहे अगदी गोल्डन बूटसाठी चुरस झाली आहे मेसी एम्बापे असेल आणि खास करून अलन नॉर्वेचा जो उंच पुरा चला 62 लक्ष यजमानकडे मॅचकडे आपण जाणार आहोत क्रिकेटचा हा मौसाली क्रिकेट तिथे खरोखरच मी तारीफ करतो खास करून 3 आयोजकांची कमैश नाईक असेल दीपक ठाकूर असेल क्रिश नाईक असेल त्याला दिलेले जबरदस्त 6 सहकार्याने म्हणून तर हा स्पर्धा आपल्या समोर आई गावदेवी घेऊन येतोय आई गावदेवी चषक 2026 कश्मकश सनी आणि सचिन हे 2 सलामी 62 डावांना उत्तर न्यायचे सलामी वीर म्हणून मैदानाच्या आत आणि त्यासाठी पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी माहुल कोळीवाडा टीमकडून सिद्धेश ज्याने बॅटिंग करताना अफलातून असे इनिंग खेळला 28 धावांची इनिंग 11 चेंडूमध्ये पहिला बॉल तिखा बाउन्सर अगदी खांद्याने तर डोक्याच्या वरून ते पाहिलं आणि त्याच्यानंतर एक ताकीद देताना चेंडूला ठरवलं वाईट बॉल एक्स्ट्रा धाव वाईट चेंडूच्या मार्फत ही एक धाव मात्र धावफळक मात्र सुरुवात होते शाहिद भगत सिंग 11 away from the body Sharaf Azdur is another wide ball एक ताकीद दिल्यानंतर थोडं वाईट बाउन्सिंग नव्हतं त्यामुळे नो बॉल करू शकले नाही खूप नियमामध्ये बदल झालेत आणखी वाईट 2 वाईट आणि 2 धावा लागतात लक्ष 62चा घेऊन मात्र मैदानाच्या आत आलाय शहीद भगतसिंग 11 कलंबली माहुल कोळवाडच्या विरुद्ध बॉलिंग मार्कवर पहिला बॅटिंग ज्याने अफलातून इनिंग 28 धावांची खेळणारा बॉलर आहे सिद्धेश राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा खडे बॅचला स्पर्श होऊन जातो बॅकवर्ड गली पॉइंटच्या ठिकाणी फक्त सिंगल 2 वाईट आणि 1 सिंगल 3 धावा आहेत 12.40 प्रति ओव्हर मागे अशा 5 मध्ये बनवायच्या 62 धावा 62 टार्गेट कंपल्सरी नो LBW विकेट इन दिस सिरीज पावसाळी या स्पर्धेमध्ये पायचीची विकेट देण्यात येणार नाहीये डीप कव्हर लॉंग ऑफ आहे लंगॉन खडं केलंय काऊ कॉर्नर डीप वाईडिश मिड विकेट चांगला फटका टप्पा कदाचित धोका देईल का तसं घडताना दिसत नाही जेम मारले चेंडूला मैदानाच्या आत बॅकअप करताना त्याच्या सहकार्यासाठी आलं सहकारी त्याच्यानंतर पहा खराब चेंडू फेक त्याचा पुरेपूर फायदा घेताना धावले दोन्ही धावताना मात्र सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट सनी अँड सचिन धाव अशा प्रकारचे एकदम सटीक रनिंग बिटवीन द विकेट जिथे 1 नाही तर 2 नाही तर दुसऱ्या वेळेला 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत एकदा 3 धावा ऐरोलेच्या प्रीतम पाटीलला मिळवते आणि दुसऱ्या वेळेला असं घडतोय का 3 धाव मात्र नाबी करतो सचिनच्या धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले शाहिद भगतसिंग 11 कलंबली 62 धावांचा पिच्छा करताना पप्पी मात्र घेतली बॅट्समॅन सचिन ने येस स्ट्राईकला आता सनी आहे का 3 धावा काढलेत पहिला बॉल पप्पी घेताना काहीतरी मात्र आशीर्वाद बॅटचा घेतला होता पण प्रॉपरली हिट झाले नाही फॉलोथ्रू मध्ये फील्ड करताना जुळत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आता सिद्धेश वाईटने 2 वाईटने सुरुवात केली तदनंतर मात्र सिंगल आली पुन्हा सिंगल 3 धावा असे 6 धावा धावफळका लागलेत
4 चेंडू टाकल्यानंतर चांगलं ओव्हर आतापर्यंत साबित होते, खास करून माहुल कोलिवाडा. जस्ट लाईक द सेम रनअप बघितलं तर आम्हाला सचिन काटकरची आठवण होते. त्या आठवणीत मात्र घेऊन जातोय सिद्धेश. अबे फ्रॉम द बॉडी शिरपत दोन, आणखीन वाईट क्रमांक 3 या ओव्हरमध्ये टाकताना सिद्धेश. 7 धावा लागतात. लक्ष्य 62, 12.4 प्रत्येक ओव्हर मागे. अंडर 25 25 वर्षाखाली हे दोन संघ उतरलेत. 62चं लक्ष्य आता समोर घेताना माहुल कोलिवाडा टीमने पहिले बनवला. आता त्याचा पिछे करताना शहीद भगतसिंग 11 कलंबोली. स्ट्राईक वरती सने. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण. एक डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. वाईट इज लॉंग ऑन. फुलेंत चेंडू ट्रायव्हल होऊ शकणार. मिडल ऑफ द बॅट न लागता ऑन ड्राईव्ह केलं. दुरून क्षेत्ररक्षण फील करेल. फक्त सिंगल मिळते सनीला. या सिंगलने पुढे जाताना शहीद भगतसिंग 8 वरती. फक्त शेवटचा बॉल. सुपर बॉलिंग यार, किफायती ओव्हर. या अगोदर फक्त एक सिंगल दिली होती, खास करून आयुषने. तिसरा ओढ 2 बॉल आहेत सांगतात. येस आम्ही तारीफ करतो आम्ही अंपायरची, कारण काउंटिंग करताना त्याने स्कोररला मागे टाकलं होतं. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ यावर शिल्लक. आता स्ट्राईक वरती आहे सचिन. थोडासा थांबलं रनिंग व्यत्यय. ते व्यत्यय आल्यानंतर त्याने रुकाट आल्यानंतर पावलं जर पुढे केले तर आपल्याला लांब लचक मात्र फेकून देईल सचिन. 1 वनडी 1 तिहेरी 4 वर खेळतो सचिन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रॉपरली टायमिंग नाही. गुडमलला चेंडू बॅकफुट जिथे फॉरेस्ट शॉर्ट लेगला होता. स्वतः विकेटवर गेले त्याने फील्ड केलं. फक्त सिंगल. तारीफ करतो आम्ही या ओव्हरमध्ये, खास करून सिद्धेश ज्याने 28 धावा फक्त 11 चेंडूमध्ये खेळताना एक चांगला स्कोर उभा केला माहुल कोलिवाड टीमसाठी. जी लय आम्ही पाहतो सातत्याने, खास करून अंबापाडाचा सचिन काटकरची, त्याचे हुबेहूब मात्र रनिंगवर येताना हा सिद्धेश. प्रत्येक चांगलं अनुकरण चांगलं असतं. एक ग्रेट बॅटरची हुबेहूब आपण जसं आपण वारसा चालवतो, हे खूप चांगलं आहे. खास करून या गोलंदाजीच्या बाबतीत म्हणायला लागलं तर चांगली गोलंदाजी टाकताना त्यांनी धावा फक्त आतापर्यंत दिलेत 9. शेवटचा बॉल समोर सने. फुलटॉस होती, परंतु एवढी वेगवान फुलटॉस होते. थोडंसं सचिननं पाहिलं होतं स्वेल्ले अंपायरकडे का हा माझ्या कदाचित कमरेच्या वर आहे, परंतु स्पष्ट नकार दिला. ओव्हरचे होते पहिल्या समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 62 धावांना उत्तर देताना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र धावा कळ्यात 10 वर 0 गडी बाद. येस गंगेश. या डीजे ऑपरेटरने कमाल करताना सर्वांना मात्र प्रभावित केलंय. विविध गीत, एकही गीत मात्र त्यांनी मात्र दुसऱ्यांदा वाजवले नाहीत, त्यासाठी त्याचे खास कौतुक. येणारे 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 मध्ये कंपल्सरी आता 52 हव्यात शहीद भगतसिंग 11 कलंबो टीमला. आर्यन, नाईस नेम आर्यन, माहुल कोलिवाडा टीम कडून, जिथे 24 मध्ये आत्ता 52 धावा, 10 झाल्यात. 62 लक्ष्य. स्ट्राईक वरती सनई. डीप बॅकवर्ड पॉइंट आपण पाहू शकतो. ऑफसाइड ऑप्शन त्याच्या बाजूला बरंचसं अंतर आहे. फ्लाईन डीप एक्स्ट्रा कबा. फटका चांगला मजबूत बांध्याचा कडक फटका. ओव्हर द डाऊन द ग्राउंड. षटका, सिक्सर.
दोन्ही ज्याने काल बॅटर म्हणून गाजवला, एका बाजू सनील गावस्करचं नाव घेतं तर सोनी, तर दुसऱ्या सचिन रमेश तेंडुलकर, त्याच नावाचा सचिन. असेच एस फॅक्टर. आणि सचिन नेहमी म्हणायचं टेस्टमध्ये खेळताना मी सुनील गावस्कर अनुकरण करतो, आदर्श ठेवतो, नॉट अनुकरण. चांगला फटका हवेमध्ये, बॉल इथे, ओ माय गॉड, हो हो हो, व्हॉट अ फट. एन मोक्याच्या क्षणी जम मारली होती, अफलातून हॅडलग चाटून गेला. तारीफ करतोय, जरी उंची दिली नाही परंतु आमचा ॲथलेटिक पहा, त्याची लवचिकता पहा, त्याचा स्ट्रेस पहा, कमाल. थोडक्यात वाचलाय सने, त्याचा झेल मात्र झेल ऑफ द टुडे, आजच्या दिवसात सर्वात आकर्षित झेल ठरला असता. पण षटकार, सनीच्या बॅटमन दुसरा षटकार लगातार, धावसंख्या 22 वर झेपकतोय. मॅचला चुरस निर्माण केले सनीने. फुल टॉस लाईस होतं, बॅकफुटवर गेला, जागा बनवत, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षण तैनात, प्रोटेक्शन करता फक्त सिंगल मिळते 2 षटकानंतर. 23 जाऊन ठेवला स्कोर. 62चा पिछा करताना 5 ओव्हरची मॅच, अंडर 25, 25 वर्षाखालील सळसळत रक्त नवतरुण आपसामध्ये भिडताना जिंकेल तो. जसे 11 अंडर 25च्या विरुद्ध 2 हात करेल. दुसरा ओव्हर मैदानाच्या आत, बॉलिंग मार्कवर आर्यन, समोर आता सचिन. व्हॉट अ ग्रेट शॉट यार, शब्द अपुरे पडतायत. नॉट इजी टू एनी बॅट्समॅन ऑन द अप द राईज. टप्पा पडण्यात बाउन्स, त्याच्यानंतर तशाच कुशलतेने ऑन द अप, ग्रेट शॉट, सिक्सर. एकोणतीस मॅचला चुरस, दोन्ही बाजूनी आता धूम धडाका. जी तलवार बॅटीची धार आहे, दोन्ही बॅटचे धार आता तीक्ष्ण झाले. 29 62 लक्ष आता कमी पडतोय काय असं वाटायला लागलं. एस फॅक्टर्स क्रिकेटमध्ये हे नावं खूप महान बॅटरच्या मांदिल्यामध्ये गणले गेलेत. सुनील गावस्कर कसा नाही. आणि आपण सचिनच्या बाबतीत म्हणून होतो आदर्श ठेवायचा जेव्हा टेस्ट क्रिकेट खेळताना, सचिन रमेश तेंडुलकर गावस्करचा आदर्श. त्यानंतर जेव्हा वन डे मध्ये खेळायचा, ग्रेट सर व्हिव्हन रिचर्ड्स, असं 2 खेळाडूंचा मिलाप होता सचिनकडे. म्हणून महान बॅटरमध्ये जाऊन पोहोचला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ऑल टाइम ग्रेट. धावसंख्या धावते 29. आता मॅचला थोडासा आसान मोमेंटम शिफ्ट नाव बाय भगत सिंग, शाहिद भगत सिंग 11 बाय कलंबोली. किती बहा प्रेशर आला दबाव घेताना आर्यनवरती, कारण 3 षटकार खाल्लेत या ओव्हरमध्ये आणि 4 मध्ये धावा दिल्या होत्या तब्बल 19. आणखीन वाईट येतोय, 20 धावा देतोय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. हे टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच मधला हा एक टर्निंग पॉईंट ओव्हर असेल ज्याने मॅच जवळ आणले. सचिन आता समोर आहे आर्यनच्या. पुन्हा एकदा ऑन द ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षण चांगलं, फक्त सिंगल मिळते सचिनला. पण ओव्हरमध्ये धावा जमवल्या, जी पहिल्या ओव्हरची कमतरता ती भरून काढली आहे या ओव्हरमध्ये, खास करून सनी आणि सचिनने. कारण सचिनने 2 एक षटकार आणि सनीने 2. अशा पहिले स्कोर मात्र 30च्या पुढे जाताना पोहोचते 31 वर 31. अर्धा प्रवास मात्र अर्धी मंजिल तय झाली आहे. 62 लक्ष 31 बनल्यात, अर्ध्या धावा. व्हॉट अ लवली ग्रेट शॉट. मजबूत बांधे आहेत पण त्याच्या हालचाली पहा प्रभावित करतात. आणखी एक 4था षटकार, खूप महागडं षटकार यांचं या ओव्हरमध्ये. कम्प्लिटली जो मोमेंटम शिफ्ट झाला आता शहीद भगत सिंग 11 कलंबोच्या टीमकडे. डीजे प्लीज. सदोतीस झाले. 62 लक्ष. ओनली 25 इन 18 बॉल. कारण एकही गडी बाजाने
त्यामुळे अगदी मुक्त संचारप्रमाणे खेळू शकतात, मुक्त फटकेबाजी करू शकतात मॅच असन. पण क्रिकेट आहे, एखादा ओव्हर एखादा सटीक ओव्हर विकेट घेणार जर ठरलं तर मॅचमध्ये अजून कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी मात्र मोर्चेवर आणलाय सिद्धेशला. वळण दिलं, टर्न केलं, डीप बॅकवर स्पेल लागला, क्षेत्रशन प्रोटेक्ट करताना फक्त सिंगल देतो. सिंगल आले पहिले बॉलवरती सचिन गेल ना, फुलटॉस वरून त्याला टर्न केलं होतं. आता 17 चेंडूचा खेळ बाकी आणि फक्त 24 धावा. एकही गाडी बाद मात्र आतापर्यंत झालेला नाही. शहीद भगतसिंग 11 कलंबोली टीम काय फटकेबाजी केली आहे दोन्ही बाजूनी. एकाच ओव्हरमध्ये आर्यचं ते ओव्हर खूप मागात पडलं. 4 षटकार आले, 3 सनीनी खेचले आणि 1 षटकार सचिनच्या बॅटमधून. अशा धावा मात्र खूप खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. आर्यन दुसरं ओव्हर टीमकडून आपला पहिल्या हातांना निराश केलं, कॅप्टनला निराश केलं, माहुल कोल्हेवाडा टीमला. आता सर्व जबाबदारी आहे हा सिद्धेश आहे, काहीतरी धमाल करेल, कमाल करेल. फुलटॉस क्विकवती शरीर वेदी मारा, बॉडी वर टाकलेला आघात, नो बॉल. यावर करण्याचा प्रयत्न थोडासा मात्र हातून चेंडू सटकला सिद्धेशच्या, नो बॉल. आता फीटला हिट करण्यासाठी, सुपर हिट करण्यासाठी सचिन आहे समोर. फ्री हिटचा बॉल, धावा लागतात 40. आता इथून फक्त 22 धावांची आवश्यकता. ओनली 22 रन रिक्वायर्ड नाव. शाहिद भगतसिंग 11 कलंबोली. असं वाटलं कुठेतरी मात्र प्रेशर, पण प्रेशरला मात्र कुठेतरी मध्ये लांब ठेवलं. दोन्हीकडून फटकेबाजी येते. फ्री हिटला हिट करताना सुपर हिट बॅट्समॅन सचिन ओव्हर द मिड विकेट अँड काउंटर षटकार. चला मी विनंती करतो जसे 11 अंडर 25 टीम कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठच्या दिशेने पावलं व सन्माने घेऊन या. षटकार आलाय, बॅक टू बॅक दुसरा येईल का? येस आलाय, परंतु कुठेतरी थोडासा षटकार येताना टायमिंग मात्र पॉइंटच्या ठिकाणी फक्त सिंगल मिळते. थोडासा बॅटला थपथापा करून देताना हरकत नाहीये असं बॅटीला म्हटलंय. थोडीशी माझी चूक होती, टायमिंग मी घेऊ शकलो नाही. थ्रू द कव्हर पॉइंट सिंगल षटकार नंतर सचिनच्या खात्यात 1 ने धावसंख्या पुढे सरकते. शाहिद भगतसिंग 11 कलंबोली 47. एकही गडी बाद नाहीये. ओ माय गॉड, कदाचित मात्र बॉलर तर 2 बिमर टाकले. नो बॉलचा इशारा. फ्रीची संधी आणि स्वतः बॉलरने सांगितलं का येस मला थांबावं लागेल. आंतरराष्ट्रीय नियम तसं सांगतोय. 2 बॉल शरीर वेदेमध्ये मारल्या, शरीरावर मारल्यानंतर बॉलरला थांबवलं जातं. हार्ड लक सिद्धेशकडून अपेक्षा होती, परंतु कुठेतरी संयम थोडासा सुटला. जोरात टाकण्याच्या वेगाच्या भ्रमात पडला. वेगानं त्याला कोणती साथ न देता फुलटॉस शरीरावर आणून टाकण्यास प्रभावित केलं आणि तिथेच मात्र त्याला थांबवलं जातं. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे 2 बिमन टाकण्यासाठी मात्र दंडित केलं सिद्धेशला आणि त्याची गोलंदाजी इथे थांबवली गेली. त्याचा ओव्हर पूर्ण करण्यासाठी माहुल कोल्हेवाडा टीमकडून आता बदलीचा बॉलर बलिराम. बरोबर आमचे 40+ तलोडीचे बलिराम पाटील, त्यांची उंची एवढीच. वामन मूर्ती आमचे बलिराम पाटील आणि या बलिरामची उंची बरोबर आमच्या बलिराम दादांच्या एवढीच आहे. जे बदली करून गोलंदाज येत आहेत सिद्धेशचा ओव्हर पूर्ण करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी हसत खेळत मधून इथे फ्री हिटचा बॉल होता. झेल घेऊन उपयोग होणार नाहीये, कारण सिद्धेशने तो नो बॉल फ्री हिट घेऊन आला होता. याचा अर्थ झेल जरी पकडलं असतं तरी बॅट्समनना मात्र नाबाद ठरवलं गेलं असतं. सनीच्या बॅटमधून 2 धावा. अर्धशतक मात्र पार होताना धावा लागतात. धावसंख्या 50. इथून फक्त 12 धावा दूर मॅच जिंकण्यासाठी शहीद भगतसिंग 11 कलंबोली टॅप केला. आता फक्त हसत खेळत सिंगल घेऊ, 2 घेऊ आणि टीमला आरामात विजय करू असं धोरण मात्र या फटक्यावर सांगतो सनी. त्याच्यानंतर मोठे फटके आणि दमछाक करण्याची आम्हाला कोणतीच आवश्यकता नाही. ग्रेट ओपनिंग प्लेअर बॅट्समॅन अनबिटन 51. अभेद अशी कमन धावांची अतुट भागीदारी. चांगला बॉल बलिरामच्या बॉल मध्ये हलकीशी अपील.
सोडून दिलं बॉलला. ओव्हरची होते इथे समाप्ती. सिद्धेश ओव्हर बलिरामनं पूर्ण केलं. अर्थात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारा 12 चेंडू खेळ आता बाकी आहे आणि 12 मध्ये फक्त 11 51 झाल्यात. प्लीज डीजे. बॅटिंग केली यार सचिन सनेने. बादशाहचं लक्ष हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगलं स्टॉप केलं. गुड फिल्डिंग द फॉलो थ्रू. नो रन. धाव मात्र मिळत नाही. पुन्हा जाताना बॉलिंग मार्कवर हर्षित. पहिली सिंगल षटकार डॉट. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा लागतात 58. फक्त 4 धावांची आवश्यकता. काहीतरी वेगळे करण्याचं पण नटराज मुद्रा मध्ये चेंडूला मात्र फेकून देताना मॅच मात्र फिनिशच्या दिशेने आणखीन जवळ घेते काय पण कॅच होते ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅच. पकडो कॅच जितो मॅच. परंतु झेल सुटलाय ते बॅटर सचिनचा. नटराज मुद्रा मध्ये स्ट्रोक मारताना उपरी किनारा एलिमेची कमतरता. झेल सुटल्यानंतर एक सिंगल. नाव स्कोर 59. 59 धाबा. 3 धावांची आवश्यक. आणखी एक सिंगल येताना सनीच्या बॅटमधून. ओ माय गॉड. हरकत नाही मित्रा. काम तर सोपं केलं होतं पण हलकीशी चूक झाली जेव्हा फक्त औपचारिकता लागली होती असं म्हणाला. मॅच फिनिश होते. जब्बल मॅच इथे 6 चेंडू शिल्लक असताना एकही गडीनं बाद होता. 10 गडी शिल्लक ठेवले. 6 चेंडू मात्र बाकी असताना सहज गद्याने मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. चला जासी 11 टीम कॅप्टन अंडर 25 सन्मानाने आम्ही आपणास टॉस साठी बोलवतोय.